अमरावती जिले के चांदूर रेलवे से नांदगांव खंडेश्वर मार्ग पर चलने वाली एसटी बसें निर्धारित समय पर नहीं चल रही हैं और इससे ग्रामीण क्षेत्रों के विद्यार्थियों को भारी असुविधा हो रही है। इसी समस्या को लेकर छात्र चांदूर रेलवे एसटी डिपो पहुंचकर अधिकारियों से मिले और नियमित बस सेवा चलाने की मांग की। चांदूर रेलवे तहसील के विभिन्न ग्रामीण क्षेत्रों से प्रतिदिन विद्यालय जाने वाले छात्रों को समय पर बस सेवा उपलब्ध न होने से कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। विशेष रूप से शाम की बस नांदगांव खंडेश्वर मार्ग पर तय समय पर नहीं पहुंचती, जिससे विद्यार्थियों को देर रात घर लौटना पड़ता है। समस्या से त्रस्त होकर छात्रों ने सीधे चांदूर रेलवे एसटी आगार में पहुंचकर आगार प्रमुख से मुलाकात की। इस दौरान राजूरा ग्राम पंचायत सदस्य और अखिल भारतीय सरपंच परिषद के अमरावती जिला समन्वयक भूषण काले ने छात्रों की ओर से एक लिखित निवेदन सौंपा। उन्होंने बताया कि बस सेवा की अनियमितता से छात्रों की शिक्षा और सुरक्षा दोनों पर असर पड़ रहा है, जिसे गंभीरता से लिया जाना चाहिए। चांदूर रेल्वे तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वतीनं चांदूर रेल्वे आगार व्यवस्थापक साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन सादर केलं। रोज विद्यार्थी सकाळी 6 वाजतापासून या चांदूर रेल्वेला शाळेत शिकण्याकरता सकाळी 6 वाजता या एवढं दप्तर घेऊन येतात आणि जेव्हा वापसी जाण्याची वेळ आहे तर ते 5:30च्या नांदगाव खंडेश्वर या बसवर जात असतात, परंतु त्या 5:30 वाजताच्या बस सेवाची जे बस फेरी आहे ती बस फेरी 5:30 वाजता नियोजित वेळेवर न लागत असल्यामुळं विद्यार्थ्यांची खूप मोठी गैरसोय निर्माण झालेली आहे। आणि ही गैरसोय निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिणी यांनी आम्हाला सांगितले की ही बस सेवा 5:30 वाजता नियोजित वेळेवर न लागत असल्यामुळे ही बस सेवा बस फेरी 6:30 वाजता लागते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची खूप मोठी गैरसोय होते। विद्यार्थ्यांच्या जे पालक वर्ग आहे हे चिंतित असतात। त्यामुळं आज आम्ही चांदूर रेल्वे येथे माननीय आगार व्यवस्थापक साहेब यांच्याकडे निवेदन सादर केलं आणि त्यांना आग्रहाची विनंती केली की ही बस सेवा नियमित वेळेवर नियोजित वेळेवर सुरळीतपणे 5:30 वाजताच हे उद्यापासून चालू करण्यात यावी ही आमच्या आग्रहाची साहेबांना विनंती केली आणि आम्ही आमचं निवेदन सादर केलं।